सावली म्हटलं की आपल्याला आठवते ती रखरखत्या उन्हात जमिनीवर पडलेली एक काळी आकृती. पण सायकोलॉजीमध्ये सावली म्हणजे फक्त एक काळी आकृती नाही, तर तो आपल्या व्यक्तिमत्वाचा असा भाग जो आपण जगापासूनच नाही तर कधी कधी स्वतःपासूनही लपवतो. आपल्याला वाटतं आपण खूप चांगले आहोत, शांत आहोत, समजूतदार आहोत, पण आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राग, मत्सर, भीती, असुरक्षितता आणि टोकाचा स्वार्थ दडलेला असतो. आणि हा जो भाग आपण नाकारतो तोच आपला शॅडो. आज या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत स्वतःच्या अशा भागाला जो तुमच्यात आहे पण तुम्हाला माहीत नाही. हा प्रवास कठीण आहे पण तो पूर्णत्वाकडे नेणारा आहे. मी विकास आणि तुम्ही पाहताय प्रतिबिंब. आज आपण कोणत्याही टुरिस्ट स्पॉटला जाणार नाही आहोत, तर आज आपण पाठलाग करणार आहोत अशा गोष्टीचा जी तुमचा पाठलाग कधीच सोडत नाही, तुमची स्वतःची सावली. आपण लहान असतो तेव्हा निरागस असतो, पण मोठे होताना शाळा, समाज आणि घरचे आपल्याला काही संस्कार शिकवतात. रागू नको, मत्सर करणे पाप आहे, नेहमी नम्र राहा. हे संस्कार चांगलेच असतात, पण ह्यात एक अडचण येते. ज्या भावना आपण वाईट समजतो त्या नाहीशा होत नाही, तर त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी दाबल्या जातात आणि तेथेच आपली सावली तयार व्हायला सुरुवात होते. काही माणसं सावलीसारखी असतात, उजेडात सोबत असतात, पण आयुष्यात जेव्हा अंधार येतो तेव्हा नेमकी तीच माणसं दिसेनाशी होतात. पण आपल्या आयुष्यातही तसंच आहे. जेव्हा आपण सुखाच्या लख उजेडात असतो तेव्हा सावलीसारखी आपल्यासोबत असणारी माणसं आपण विसरतो. पण जेव्हा आयुष्यात संकट येतं, उजेड अंधुक होतो, तेव्हा आपल्याला खरं उमजतं की आपल्या अस्तित्वाचा आकार नक्की काय आहे. तुम्हाला असं कधी झालंय का की एखाद्या व्यक्तीने काही न करता तुम्हाला तिचा खूप राग येतो, किंवा एखाद्या व्यक्तीचं यश पाहून तुमची अचानक खूप चिडचिड होते? कारण अनेकदा आपण जे दुसऱ्यामध्ये पाहतो तो आपल्या सावलीचा एक भाग असतो. याला प्रोजेक्शन म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा स्पष्ट वक्ता किंवा अत्यंत आत्मविश्वासू माणूस तुम्हाला उर्मट वाटत असेल, तर कदाचित तुमच्यात स्वतःसाठी उभं राहण्याची दडलेली इच्छा असेल जी तुम्ही कधीच पूर्ण करू शकला नाही. सावली नेहमी वाईट नसते. असा गैरसमज आहे की सावली म्हणजे फक्त एक नकारात्मक गोष्ट, पण तसं नाही. तुमच्या सावलीत तुमचं दडलेलं सामर्थ्य सुद्धा असू शकतं. धाडस, क्रिएटिव्हिटी, नेतृत्व आणि स्वतःसाठी उभं राहण्याची क्षमता. पण आपण ती कधी वापरत नाही, कारण आपण स्वतःला मर्यादित करून ठेवतो. पण आता प्रश्न असा येतो की ही सावली ओळखायची कशी? तर तुमचे ट्रिगर्स ओळखा. जे लोक तुम्हाला जास्त त्रास देतात किंवा ज्यांच्या गुणांचा तुम्हाला जास्त त्रास होतो त्याकडे लक्ष द्या. स्वतःला विचारा, मला नेमकं काय टोचतंय? हा गुण माझ्यात दाबलेला आहे का? दुसरं म्हणजे भावनांना नाव द्या. तुम्हाला राग आला तर स्वतःला वाईट समजू नका. तुम्हाला मत्सर वाटला तर स्वतःला दोष देऊ नका. त्या भावनेकडे तटस्थपणे पहा आणि म्हणा, हो, मला राग येतोय, मला मत्सर वाटतोय. कारण जेव्हा तुम्ही भावना मान्य करता तेव्हा तुम्हाला ती भावना नियंत्रित करत नाही, तर तुम्ही त्या भावनेला नियंत्रित करता. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे अपूर्णतेचा स्वीकार करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. आपण परफेक्ट नाही हे मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही, तर तेच खरं सामर्थ्य आहे. कार्ल युंग यांनी एक सुंदर विचार मांडला आहे, जो माणूस स्वतःची सावली ओळखतो तोच खऱ्या अर्थाने पूर्ण होतो. सावलीशी मैत्री करणं म्हणजे वाईट माणूस बनणं नाही, तर तो स्वतःच्या सर्व छटांचा स्वीकार करणं आहे. जेव्हा तुम्ही तुमची सावली स्वीकारता तेव्हा तुमची ऊर्जा वाढते, तुमचे नातेसंबंध सुधारतात आणि तुमचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने जागा होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात एखादी अस्वस्थ करणारी भावना येईल तेव्हा तिला दूर ढकलू नका, तिला जवळ घ्या. कदाचित ती तुमच्या सावलीचा एक भाग असेल. तिला विचारा, तुम्हाला काय सांगायला आले आहे? कदाचित तिथेच तुमची खरी प्रगती लपलेली आहे. अंधारात दडलेल्या जाणीवांना उजेडात आणूया. सबस्क्राईब करा प्रतिबिंब. जर तुम्हाला हा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आवडला असेल तर या प्रवासात आमचे सोबती बना. स्वतःला अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून प्रतिबिंबला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासह. धन्यवाद.